चला सर्व संघांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर या अशी विनंती आहे। यानंतर आता काही सन्मान आपण करणार आहोत आणि त्यानंतर तुमच्या खेळाचा गुणगौरव करण्याची वेळ येणार आहे। सर्व संघ आपल्याला विनंती आहे, क्रिकेट प्रेमींना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण यावं अशी विनंती आहे। सर्व संघांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या आपण समोर यावं। आपण काही सन्मान या ठिकाणी करत आहोत। ऑफिशियल पंच या स्पर्धेला म्हणून आपल्याला लाभले कल्याणी घोरपडे सर यांचा सन्मान आपण करूया। टायगर ऑफ कोलकाता या टीमचे हेड कोच ISPL मध्ये ISPL मध्ये आपण त्यांना पाहिलेलं आहे आणि ते पंच म्हणून या प्रीमियर लीग मध्ये लाभले कल्याणी घोरपडे सर यांचा सन्मान आपण करत आहोत। सरांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा। कल्याणी घोरपडे सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। सर्वांना विनंती आपण मुख्य व्यासपीठासमोर या। कोलकाता ऑफ टायगर ऑफ कोलकाता या टीमचे हेड कोच ISPL मध्ये ज्यांना आपण पाहिलं ते कल्याणी घोरपडे सर यांचा सन्मान आपण करत आहोत। ISPL मध्ये दुसऱ्यांदा सगळ्यांनी स्टेज जवळ या। सगळ्या क्रिकेट रसिकांना विनंती आहे, खेळाडूंना स्टेज जवळ या, कृपया स्टेज जवळ या। त्याचबरोबर पुढील सन्मान आहे सुप्रीमो आणि त्याचबरोबर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण ज्या पंचांना पाहतो प्रवीण पाटील सर यांचाही सन्मान आपण करत आहोत। त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा। प्रवीणजी पाटील सर यांचाही सन्मान आपण करत आहोत। त्यांनाही आपण या ठिकाणी वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या वतीने आपण सन्मानित करत आहोत। रुस्तम यांना विनंती आपण या बाजूला या। आपण सन्मानित करूया प्रवीणजी पाटील सर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। ऑफिशियल पंच म्हणून या स्पर्धेला आपल्याला लाभले क्वालिफाईड पंच कडक शिस्तीचं पॅनल या स्पर्धेची आठवण भेट देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत। प्रवीण पाटील सरांचा होतो या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान। ऑफिशियल पंच म्हणून आपल्याला या ठिकाणी ते लाभले, त्यांचा आपण या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान करत आहोत। त्यानंतर आवळे गावकर सर देखील आपल्याला लाभलेले आहेत, परंतु वेळेअभावी ते या ठिकाणी त्यांनी रजा घेतलेली आहे, त्यांचे मनपूर्वक आपण आभार मानूया। त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत। काही सन्मान आपण करत आहोत। वसंतजी पाष्टे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे, त्यांनाही आपण सन्मानित करूया। वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या वतीने वसंतजी पाष्टे रामदीन यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान असं करावा। रामदीनजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत। या स्पर्धेची आठवण भेट देऊन आपण त्यांचा करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान। त्यानंतर पुढील सन्मानाकडे वळूया। उत्तम स्पोर्ट्सचे मालक यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करत आहोत आणि त्यांनाही आपण या स्पर्धेची आठवण भेट प्रदान करत आहोत। उत्तम स्पोर्ट्स यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। उत्तम स्पोर्ट्सचे मालक या ठिकाणी आहेत, त्यांचाही सन्मान आपण वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत। डेकोरेटर आशिष पवार यांचाही सन्मान आपण करत आहोत, त्यांच्या वतीने आम्हाला हा व्यासपीठ प्रेझेंटेशन बॉक्स मैदानाची सजावट लाभली, त्यांचाही सन्मान आम्ही करत आहोत। डेकोरेटर आशिष पवार आपण या आपला सन्मान या ठिकाणी होत आहे, आपल्या माध्यमातून आम्हाला ही संपूर्ण आपण हा सन्मान करत आहोत। राजेंद्र दादा गायकवाड यांचे शुभ हस्ते पुढील सन्मानाकडे आपण वळूया। आपण पुढील सन्मानाकडे वळत आहोत आणि पुढील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। राजेशजी पेडणेकर यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, आपण त्यांना सन्मानित करूया। मंजूबेन यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत। आपण मंजूबेन यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा आणि या स्पर्धेची आपण आठवण भेट त्यांना प्रदान करत आहोत, त्यांचा करत आहोत। त्या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान। सर्व खेळाडूंनी पुढे या स्टेज जवळ आणि ज्यांचा सत्कार होत आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा। संजय कारंडे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे, त्यांना आपण सन्मानित करूया, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण या वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत आणि आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत।
त्यांची देखील उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. प्रतीकजी गुरव यांचाही सन्मान या ठिकाणी लगोलग होईल. त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. प्रतीकजी गुरव यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांनाही सन्मान चिन्ह प्रदान करूया. या स्पर्धेची आठवण भेट आपण त्यांना प्रदान करत आहोत. यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळत आहोत. नरेंद्रजी योगे या ठिकाणी नरेंद्रजी रोगे यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. नरेंद्रदा यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण त्यांनाही या स्पर्धेची आठवण भेट प्रदान करत आहोत. सन्मान चिन्ह त्यानंतर पुढील सन्मान आपण करूया. मंजुळाबेन यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. त्या देखील आवर्जून या स्पर्धेला उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मंजुळाबेन यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. रेशीम धाग्याने विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा करत आहोत. या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान. पुढील सन्मान आहे आणि सन्मान आहे आपण करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करूया राजेंद्र दादा गायकवाड, शाखा प्रमुख शिवसेना, वार्ड क्रमांक 219, श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख शिवसेनेचे वार्ड क्रमांक 219चे राजेंद्र दादा गायकवाड यांचा सन्मान होता. यानंतर पुढील सन्मान आहे प्रमोदजी मांद्रेकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करूया. रेशीम धाग्याने विणलेली मायचूबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन आपण त्यांचा करत आहोत. वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या वतीने सन्मान. त्यानंतर यानंतर आपण सन्मानित करूया 2 दिवस ज्यांची स्कोरिंगची भूमिका राहिली शिव मोरिया यांचाही सन्मान आपण करत. त्यांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. शिव मोरिया ऑफिशियल स्कोरर्स या स्पर्धेचे आपण त्यांचाही सन्मान या ठिकाणी करत आहोत. शिव मोरिया यांना आपण सन्मानित करूया. ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेचे आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यांना आपण सन्मानित करूया. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. प्रभातजी भाऊकर ज्यांनी पीच बनवलेला आहे त्यांचा सन्मान आपण करत आहोत. गणेशजी अग्यारी यांचा संपूर्ण स्टाफ आपण या आपला सन्मान होत आहे या ठिकाणी. सुशांत यांना विनंती आपण या आपला सन्मान होत आहे या ठिकाणी. आणि परेशजी गुरव यांना विनंती आपण या आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. आपला सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती आहे. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या वतीने. आपण सन्मानित करूया गणेशजी अग्यारी यांना विनंती आपण आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. गणेशजी आपण या. सुशांत यांना विनंती आपण या. परेश यांना विनंती आपण आपला सन्मान होत आहे. आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3च्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण या. परेश गुरव या लवकर. आपण जे 10 संघ सहभागी झाले होते त्या संघ मालकांचा आपण सन्मान करूया. त्याचबरोबर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट फोर्स1 लाईव्ह आपण या आपला सन्मान होत आहे. टीमला विनंती आपला या आपला सन्मान होत आहे. फोर्स1 लाईव्ह या वाहिनीने या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलेलं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांना विनंती आपण या लवकरात लवकर.
4/7 लाईव्ह आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. ज्या वाहिनीच्या माध्यमातून, ज्या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण केलेलं आहे, त्या चॅनलचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण सन्मानित करूया. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान होत आहे. चला लवकर. जे 10 संघ सहभागी झाले होते त्यांचा सन्मान आपण करत आहोत. चला सन्मानित आपण करूया संघ मालकांना. वाळकेश्वरचा सम्राट संघ मालक निखिलजी चौधरी आपला सन्मान होता. आपण या सर्व संघ मालकाने मंचकाजवळ यावे. त्यांच्या वतीने जर कोण या ठिकाणी असेल तर आपण सन्मान स्वीकारा. वाळकेश्वरचा लवकर या. निखिल चौधरी संघ मालक आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आणि पुढील संघ होता या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झाला आणि संघाचं नाव होतं वाळकेश्वर वॉरियर्स. अजय सुर्वे आपला सन्मान होत आहे. आपण या संघ मालक अजय सुर्वे वाळकेश्वर वॉरियर्स आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. अजय सुर्वे आपला सन्मान होत आहे. वाळकेश्वर वॉरियर्सचे संघ मालक आहे, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर पुढील संघ सहभागी झाला होता. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि संघाचं नाव आहे लायन्स संघ मालक. आपण या आपला सन्मान होत आहे या ठिकाणी. वाळकेश्वर लायन्स अमित निर्मल आपला सन्मान होत आहे. आपण या अमितजी निर्मल आपला सन्मान ठिकाणी होत आहे. वाळकेश्वर लायन्स यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. अमितजी निर्मल यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होईल. त्यांच्या वतीने कोण आहे का हा सन्मान आपण स्वीकारा. कृपया सर्वांनी लवकर या. काळोख होत चाललाय. यानंतर वाळकेश्वर आर्कर्स राजू बडबे यांच्या मालकी संघ आहे, त्यांना विनंती आपण आपला सन्मान होत आहे. वाळकेश्वर आर्कर्स संघ मालक या आपला सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी संपन्न होत आहे. राजू बडबे यांना विनंती आपण या आपला सन्मान होत आहे. ते आले नसतील तर दुसरं कोणी या. त्यानंतर पुढील संघ सहभागी झाला वाळकेश्वर युनायटेड जितेश गुंद्रेकर आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. वाळकेश्वर युनायटेड यांचा सन्मान होत आहे. जितेश यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. पुढील सन्मानाकडे वळूया. वाळकेश्वर पलटण राहुलजी सुबेदी आपला सन्मान होत आहे. या आपण संघ मालक म्हणून सहभागी झाला. आपला संघ खेळलाय. वाळकेश्वर पलटण आपण या आपला सन्मान होत आहे. पुढील सन्मानाकडे आपण वळूया. आणि पुढील संघ आहे रॉयल चॅलेंजर. आपण या आपला सन्मान होत आहे. वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर गणेश मुकादम आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर गणेशजी मुकादम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर वाळकेश्वर किंग्स आपण या आपला सन्मान होत आहे. वाळकेश्वर किंग्स आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. शैलेशजी तळेकर आपला सन्मान होत आहे. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. त्यानंतर पुढील सन्मान आहे वाळकेश्वर धमाका प्रशांतजी दावडीकर आपला सन्मान होत आहे. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आपला संघ या प्रीमियर लीग मध्ये खेळलाय. वाळकेश्वर धमाका. त्यानंतर पुढील सन्मान आहे वाळकेश्वर श्रीराम योद्धाच संघ मालक आहेत सुरेन कानोजिया, जो संघ पुन्हा एकदा चॅम्पियन ठरलाय. त्या संघाचा आपण सन्मान करूया. सुरेनजी आपण या आपला सन्मान होत आहे. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. चला धमाका टीम आपला संघाने एक पाठवा. हॅलो. आपले ज्यांनी ती सूत्रसंचालन केलं, क्रिकेटची कॉमेंट्री केली, ते आपले निलेश मर्डेकर यांचा सत्कार करतील. प्रमोद मांद्रेकर माजी नगरसेवक.
छान असं सूत्रसंचालन केलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. जोरात टाळ्या व्हायला पाहिजे एकदम. यानंतर आपण काही वैयक्तिक पारितोषिक आहे. सेकंड सेमीफायनलचा सामनावीरचा पुरस्कार द्यायचा राहिलेला आहे आणि नामांकन आलेलं आहे. आणि नामांकन आहे सेकंड सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे कार्तिक पाली या सेकंड सेमीफायनल सामनावीर. आणि हा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरून प्रदान करत आहोत. मंजूबेन यांच्या शुभास्ते हा पुरस्कार आपण प्रदान करूया. एकदा जोरदार टाळ्या कार्तिक पालीसाठी. चांगला खेळ या खेळाडूचा या संपूर्ण लीग मध्ये राहिलेला आहे. त्यांचा सन्मान आपण करत आहोत. कार्तिक पाली आपण आपला सन्मान होत आहे. मंजू बहीण यांच्या शुभास्ते आपण त्यांना सामनावीराचा पुरस्कार टाळ्यांच्या गजरामध्ये प्रदान करूया. आणि फायनलच्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करूया ज्यांनी चांगली बॅटिंग केली आणि या फायनलच्या मॅच मध्ये विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. श्रीराम योद्धाचा खेळाडू गणेश शेलार गब्बर फायनल मॅच सामनावीर. नरेंद्रजी रोगे यांच्या शुभास्ते आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या गणेश शेलार यांच्यासाठी. जबरदस्त खेळ, बॅटिंग चांगली केली. आणि पहा आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करत आहोत. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर. अंतिम सामना फायनल मॅचचा सामनावीरचा किताब. बॅटिंगच्या जोरावरती या संघाने चांगली धावसंख्या उभारली. त्याच्यामध्ये चांगली बॅटिंग गणेश शेलार यांची राहिली. जबरदस्त खेळ. आता यानंतर आपण वळणार आहोत. रनरअप संघाला आपण प्रथमतः या ठिकाणी मेडल देणार आहोत. आणि आता सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या हातामध्ये आपण मेडल घ्यावे आणि इथून पुढे आपण संघाचं नाव होतं वाळकेश्वर वॉरियर्स. संघ मालक होते अजय सुरू यांच्या मालकीय संघ. आणि आता आपण त्या संपूर्ण त्यांच्या 15 खेळाडूंना माफ करा आपण देणार आहोत मेडल. आशुतोष आपण या, आशिष आपण या, परेश, कार्तिक, अभिनय, सवेद, प्रथमेश, यशपाल, विराट, विनीत, स्वप्नील, गणेश, सचिन, हेमंत शिंदे, जंबो आपण या. सर्व 15 खेळाडू या. आपल्याला मेडल या ठिकाणी दिले जातील. वाळकेश्वर वॉरियर्स हा संघ उप विजेता राहिला, रनरअप राहिला. आणि त्या प्रत्येक संघातील खेळाडूला आपण मेडल. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी, या खेळाडूंसाठी, कारण यांनी खेळ चांगला केलेला आहे. फक्त थोडेसे प्रयत्न कमी पडले फायनल मध्ये, परंतु संपूर्ण लीग मध्ये हाही संघ चांगला खेळलाय. सेमी फायनल मारली, फायनल मध्ये पोहोचला. फायनल मध्ये थोडेसे प्रयत्न कमी पडले, परंतु हा संघ रनरअप राहिला. परंतु याही संघाला आपण पुढील वर्षासाठी देऊया शुभेच्छा. आपण सर्वजण चांगले खेळलात. लवकर या. चला फायनलिस्ट टीम. आता आपल्या फायनलिस्ट टीमला आपण देणार आहोत मेडल. आणि फायनलिस्ट टीम आहे वाळकेश्वर श्रीराम योद्धाच, सुरेन कानोजे यांच्या मालकीय संघ आहे. आणि त्यांच्या संपूर्ण 15 खेळाडूंना विनंती आहे. भावेश, वसंत, गणेश, विनय, मनोज, सूरज, जितेंद्र, आतिश, आकाश, संदीप, चंद्रकांत, सुशील, सोहित, चालू करा. राम आपण या. या सगळ्यांनी या लवकर. सर्वांना विनंती आपण या. पुढे पुढे या. चॅम्पियन संघ या पर्वाचा पुन्हा एकदा या वाळकेश्वर प्रीमियर लीग मध्ये इतिहास रचला. इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे श्रीराम योद्धाच्या टीमने.
संघ संपूर्ण चांगला खेळला आणि या प्रीमियर लीग मध्ये बाजी मारली आहे वाळकेश्वर श्रीराम योद्धास या टीमने. आता यानंतर आपण जी काही वैयक्तिक पारितोषिक आहेत, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, हे जे काही पुरस्कार आहेत ते आता आपण प्रदान करणार आहोत. आता पहिला पुरस्कार आहे इमर्जिंग प्लेयर. उत्तम स्पोर्ट्स चे मालक यांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आपण हा पुरस्कार आपण प्रदान करावा. इमर्जिंग प्लेयर वाळकेश्वर प्रीमियर लीगचा. नामांकन आलेलं आहे. इमर्जिंग प्लेयर खेळाडू आहे वाळकेश्वर धमाका या टीमचा आणि खेळाडूचं नाव आहे समीर शेख, वाळकेश्वर प्रीमियर लीगचा इमर्जिंग प्लेयर. एकदा जोरदार टाळ्या या छोट्या खेळाडूसाठी. उदयनमुख खेळाडू हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करत आहोत. इमर्जिंग प्लेयर वाळकेश्वर प्रीमियर लीगचा. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार म्हणजे बेस्ट फिल्डरचा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे. राजेंद्र गायकवाड यांना विनंती आहे की आपल्या शुभासे आपण हा पुरस्कार प्रदान करावा. नामांकन आमच्याकडे येत आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्लेयरचं नाव आहे वाळकेश्वर युनायटेड या टीमचा खेळाडू नितेश निर्मल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा बेस्ट फिल्डर. पुढे लवकर या. ओनर आले. बेस्ट फिल्डर हा पुरस्कार आपण त्यांच्या संघ मालकांना प्राथमिक स्वरूपामध्ये आपण प्रदान करतो. जोरदार टाळ्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यानंतरचा पुरस्कार आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ओके. हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत आणि या पुरस्कारासाठी मंजूबाई यांना विनंती की आपल्या शुभास्य हा पुरस्कार प्रदान करा. ट्रॉफी आपण प्रदान करत आहोत आणि प्लेयर आहे नामांकन आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट वाळकेश्वर प्रीमियर लीगचा खेळाडू आहे वाळकेश्वर श्रीराम योद्धास या टीमचा विनय रेड्डी, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ट्रॉफी. त्याचबरोबर आपण कूलर बॅट. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो विनय रेड्डी साठी. जबरदस्त खेळ विनय रेड्डीचा राहिला. उत्कृष्ट गोलंदाज वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा आपल्या नावी केलाय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट वाळकेश्वर प्रीमियर लीग सीझन नंबर 3 विनय रेड्डी. अभिनंदन. कूलर शूज विनय रेड्डी यांना पुरस्कार मिळतोय. आता बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार आता आपण देत आहोत. वाळकेश्वर प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत आणि देण्यासाठी संजय सर यांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आपण हा पुरस्कार प्रदान करा. नामांकन आमच्यापर्यंत येत आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट वाळकेश्वर वॉरियर्सचा खेळाडू एनी केसेस. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आवाज जोरात. हो कार्तिक पाली या बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. टाळ्या वाजवा. टाळ्या जोरात. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा उत्कृष्ट फलंदाज कार्तिक पाली खेळाडू आहे वाळकेश्वर वॉरियर्सचा. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. कूलर आहे, ट्रॉफी आहे.
एकदा जोरदार टाळ्या कार्तिक पालीसाठी. जबरदस्त खेळ. बॅट, ट्रॉफी, शूज, कूलर या सर्व काही गोष्टी कार्तिक पाली यांना मिळतात. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. चांगला खेळ केला बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये आणि आपण त्यांना देत आहोत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट वाळकेश्वर प्रीमियर लीग सीझन नंबर 3 चा उत्कृष्ट फलंदाज. अभिनंदन कार्तिक पाली. यानंतर आता क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम पुरस्कार म्हणजे मालिका वीराचा आहे आणि तो आता आपण प्रदान करणार आहोत. ट्रॉफी आणि त्याचबरोबर सायकल आहे. या गोष्टी आपण प्रदान करणार आहोत. मालिका वीराचा पुरस्कार आहे मिस्टर WPL सीझन नंबर 3 मालिका वीराचा पुरस्कार प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आदरणीय आमचे प्रमोद दादा मांद्रेकर साहेबांना विनंती आहे. राजेश दादा गायकवाड यांनाही विनंती आहे. आपल्या सर्वांच्या शुभास्ते आपण हा पुरस्कार प्रदान करावा. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिका वीराचा पुरस्कार. एनी गेसेस? टीमचं नाव आहे वाळकेश्वर श्रीराम योद्धाज. या टीमचा रामानुज वर्मा कॅप्टन ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. बेस्ट नंबर 3 रामानुज वर्मा. जबरदस्त खेळ. मालिकावीर हा पुरस्कार आपल्या नावी केलाय. यानंतर आता या प्रीमियर लीगचा चॅम्पियन पुरस्कार आता आपण प्रदान करणार आहोत. चॅम्पियन पुरस्कार आणि हा प्रदान करण्यासाठी आदरणीय प्रमोदजी मांद्रेकर साहेबांना विनंती आहे आणि त्याचबरोबर राजेंद्र दादा गायकवाड साहेबांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने आणि मान्यवरांच्या शुभास्ते आपण हा पुरस्कार चॅम्पियन पुरस्कार प्रदान करावा. वाळकेश्वर प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ आणि हा चॅम्पियन पुरस्कार देऊया सुरेन कानोजिया यांच्या टीमला. संघाचं नाव आहे वाळकेश्वर श्रीराम योद्धाज. या टीमला चॅम्पियन. हॅलो.